या क्षणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, थेट जाऊयात। या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागाचा या भागात असला, त्या राज्यात व्यवहार आहेत, त्या राज्यात काही शेती आहे, या राज्यात काही शेती आहे, त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे। एक मिनिट त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की त्या गावांमध्ये मतदार असेल किंवा दोन्हीकडे त्यांना मतदान करू शकतात आहे। 100% महाराष्ट्राचे मतदार आहेत, 14ही गावातले नागरिक आणि महाराष्ट्रातच मतदान करतील। ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी ज्या आहेत त्या महाराष्ट्राचाच भाग राहणार आहे, त्यामुळे यामध्ये काही कन्फ्युजन नाही। पण यामध्ये काही काळ असा होता की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे, बाजारपेठ, पण काही सीमा ओलांडण्याची एवढाच भाग आहे। लागून असल्यामुळे कुठेही आपण भाजीपाला आणतो, किराणा आणतो किंवा हॉस्पिटलला जातो, तर तो व्यवहार आहे। पण जर स्टेटस काय, घरं कुठले आहेत, गावठाण कुठलेलं आहे, ग्रामपंचायती कुठल्या आहे, महसुली रेकॉर्ड कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे जिवती, चंद्रपूरमधले 14ही ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत। सर, पण तेलंगणात पण पुढे जाऊन या दावा केला तर काय प्रश्न? तेलंगणाकडे रेकॉर्ड नाहीये, रेकॉर्ड महाराष्ट्राकडे आहे, त्यामुळं तेलंगणाचा दावा त्या ठिकाणी काही मजबूत होणार नाही। समाविष्ट झाले असं म्हणायचं की समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास झाली आहे, लवकरच त्याचा आम्ही अंतिम निर्णय करू। सर, प्रवीण गायकवाड हल्ल्या प्रकरणामध्ये आज गायकवाडांनी व्हिडिओ दाखवून नवीन दावा केलेला आहे की दीपक काटे याच्या पाठीशी तुम्हीच आहात आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिलेली आहे। या हल्ल्याचे आणि या घटनेचे मास्टर माइंड बावनकुळे आहेत। प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। आणि राहिला प्रश्न दीपक काटेचा, दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो 2.5 वर्षापूर्वी,